नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे TRDP, थायरॉइड रुग्णांसाठी नवसंजीवनी. खरं तर आजच्या घडीला भारतात थायरॉइडचे जवळपास 6 कोटी रुग्ण आहेत. संपूर्ण शरीर पोखरून टाकणाऱ्या आणि एकामागून एक वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देणाऱ्या अशा या आजारांसाठी आधुनिक शास्त्रात मात्र कोणतीही उपचार पद्धत कायमस्वरूपी उपलब्ध नाहीये. मात्र भारताच्या प्राचीन आणि सिद्ध अशा आयुर्वेदात मात्र यासाठी अत्यंत उपयुक्त उपचार पद्धती आहे आणि हेच आता TATCनं सिद्ध करून दाखवलंय. थायरॉइडवर प्रभावीपणे उपचार करणाऱ्या देश-विदेशातील रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या आयुर्वेदातील संशोधन जागतिक पातळीवर घेऊन जाणाऱ्या TATC म्हणजेच द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकचे डॉक्टर आज आपल्या सोबत आहेत. मार्गदर्शन करण्यासाठी ते आपल्या सोबत आहेत. तर स्वागत करूया TATCच्या संस्थापक डॉक्टर सुषमा पाटील यांचं. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. तर डॉक्टर सुषमा पाटील या गेल्या 15 वर्षापासून थायरॉइड, PCOS, डायबिटीज यासारख्या लाईफस्टाईल डिसऑर्डरसाठी आयुर्वेदिक स्पेशालिटी ट्रीटमेंट देतात. तर मिशन थायरॉइड मुक्त भारत या उद्देशाने त्यांचं हे कार्य अविरतपणे सुरू आहे. थायरॉइडची गोळी घेताय तरीही वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात. अंगावर किंवा चेहऱ्यावर सूज येते, विनाकारण थकवा येतो, काम करण्याची इच्छा होत नाही आणि पचनाच्या तक्रारी सुद्धा आहेत. मूड स्विंग्स, नैराश्य, विनाकारण ताण येतो, चिडचिड होते, रडायला येतं, विस्मरण होत आहे. महिलांमधील अनियमित पाळीची समस्या आहे. चला तर मग ही परिस्थिती बदलून टाकूया. TATC मधील TRDP म्हणजेच थायरॉइड रिॲक्टिव्हेशन अँड डेटॉक्सिफिकेशन प्रोग्रामच्या मदतीने हजारो रुग्णांचा विश्वास जिंकलेल्या जवळच्या द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक शाखेला भेट द्या आणि खात्रीशीर उपचाराने मिळवा निरोगी आयुष्य आणि गमावलेला विश्वास. TATC मध्ये उपलब्ध सुविधा, तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची टीम आणि त्यांचं मार्गदर्शन, कॉपीराइटेड उपचार पद्धती, आंतरराष्ट्रीय शोध निबंध मान्यता प्राप्त, पेटंट प्रकाशित औषधे, संशोधनाने तयार केलेली औषधे, घ्यायला आणि बाळगायला सोपी अशा स्वरूपामध्ये उपलब्ध, कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत, आधुनिक आणि परिपूर्ण अशा उपचार पद्धती. पुणे, नाशिक, मुंबई, कराड, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 8 शाखा. खात्रीशीर उपचारासाठी आणि अधिक माहितीसाठी आजच भेट द्या TATCला, द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकला. कॉन्टॅक्ट नंबर 9764001410 आणि 9764004480. खात्रीशीर उपचारासाठी द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक. तर आपला आजचा विषय आहे TRDP, थायरॉइड रुग्णांसाठी नवसंजीवनी. चला तर मग सुरुवात करूया. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, थायरॉइड म्हणजे नेमकं काय आणि त्याचे प्रकार किती आहेत? थायरॉइड खरं तर बघायला गेलं तर आजकालचा लाईफस्टाईल डिसऑर्डर आपण त्याला म्हणू शकू असा आजार आहे. तो मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणून सुद्धा ओळखला जातो. इथं गळ्याच्या समोर थायरॉइडची स्वरयंत्राच्या समोर फुलपाखराच्या आकाराची असणारी जी ग्रंथी आहे त्याला थायरॉइड ग्रंथी म्हटलं जातं. त्यातून निघणारे जे स्त्राव आहेत T3 आणि T4 हे कमी पडायला लागले की त्याला हायपोथायरॉइड म्हणतात आणि त्याचं प्रमाण जास्त म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त ते सिक्रेट व्हायला लागले तर त्याला हायपरथायरॉइड असं म्हटलं जातं. आणि TSH काय आहे तर तो मेंदूच्या छोट्या मेंदूच्या खाली जी पिट्युटरी ग्लँड आहे तिथून निघणारा हा स्त्राव आहे किंवा हार्मोन आपण असं म्हणू. त्याचं काम आहे की त्या T3 T4ला कंट्रोल करणं आणि ज्यावेळेला या दोघांच्या मध्ये बिघाड होतो त्यावेळेला TSH मध्ये आपल्याला फरक दिसतो. म्हणजे TSH वाढणं किंवा TSH कमी होणं ह्या दोन गोष्टी आपल्याला हायपो आणि हायपरच्या कंडिशनमध्ये दिसतात. आता हे जर आपण लक्षणाद्वारे बघितलं ना तर वजन हायपोथायरॉइडमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये TSH वाढतो अशा कंडिशनमध्ये वजन वाढणं, केस गळणं, चिडचिड, मूड स्विंग, इरिटेशन, अँझायटी, छातीत धडधडणं, भीती वाटणं, घाबरल्यासारखं होणं, झोप न येणं किंवा झोप नॉर्मली झाली तरी सुद्धा ती साऊंड स्लीप नसणं किंवा शांत झोप किंवा समाधान असतं नाही झोपेचं ते न मिळणं, सतत आळसल्यासारखं वाटणं, कुठल्याही कामात उत्साह नसतो, सतत निराशा जाणवते, थोडंसं काम केलं तरी थकल्यासारखं होतं, अंग दुखणं, अंगावरती सूज येणं, चेहऱ्यावरती सूज येणं, चेहऱ्यावरती वांग येणं, स्पेशली असा हातावरती तो काळपटपणा स्पेसिफिक दिसून येतो, त्वचेला कोरडेपणा यायला लागतो, केसांना कोरडेपणा यायला लागतो, केस गळणं, कोंडा होणं, अशा एक ना अनेक तक्रारी आपल्याला हायपोथायरॉइडमध्ये पाहायला मिळतात. सेम हायपरथायरॉइडमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्या थोडंसं उलट पण बाकी लक्षणं ऑलमोस्ट सेमच, पण वजन खूप ड्रास्टिकली कमी व्हायला लागतं. म्हणजे
आमच्याकडे एक 52 वर्षीय महिला हायपरथायरॉइडचे रुग्ण होत्या. त्यांचं वय 52 वर्ष आणि वजन फक्त 28 किलो. इथंपर्यंत ते म्हणजे दुष्परिणाम करणारा असा तो आजार आहे. मग बाकी सगळ्या ज्या मी आता सांगितले ही लक्षणं हायपरथायरॉइडमध्ये सुद्धा दिसून येतात. प्लस हातापायांना किंवा संपूर्ण अंगाला एक थरथरी किंवा कंप आपण म्हणतो ना, हातपाय असे लटपटणं ते दिसायला लागतं. शौचाला वारंवार जायला लागतं. पातळ होणं, चिकट होणं अशा पद्धतीच्या पोटाच्या तक्रारी किंवा समस्या जाणवायला लागतात आणि त्याच्यामुळं वजन ड्रास्टिकली कमी व्हायला लागतं. आणि दुसरं म्हणजे डोळ्यांवरती त्याचा खूप जास्त परिणाम येतो. म्हणजे डोळे मोठे होणं किंवा बाहेर येणं, ज्याला एक्झॉप्थॅल्मस म्हणतात, ते प्रकार हायपरमध्ये दिसायला लागतो. आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे मग गळ्याला येणारी सूज. मग त्याच्यामध्ये रक्तातल्या थायरॉइडवरती त्याचा काही परिणाम झालेला नसतो, पण थायरॉइड ग्रंथीला आलेली जी सूज आहे त्याला आपण गोइटर किंवा थायरॉइडायटिस असं सुद्धा म्हणू शकतो. आणि यानंतर की सगळं केलेलं असतं पण तरीसुद्धा रिपोर्ट नॉर्मल म्हणजे T3, T4, TSH नॉर्मल असतात, पण स्टील त्रास सुरू असतात. याला आपण सबक्लिनिकल थायरॉइड म्हणतो. यांच्यामध्ये आपल्याला मग अँटीथायरॉइड अँटीबॉडीज नावाची टेस्ट असते, ती सुद्धा करून घ्यावी लागते. मग याच्यामध्ये अनुवंशिकता पाहिली जाते, क्रॉनिसिटी पाहिली जाते, अशा अनेक गोष्टी आपल्याला तपासाव्या लागतात. अगदीच. मग थायरॉइड बरा होत नाही असं म्हणतात, पण यावर तुमचं काय मत आहे? अगदीच असं नाहीये. म्हणजे मला खूप आनंद वाटतोय की TATC मध्ये जवळपास हायपोथायरॉइडचे 75 ते 80% रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत. त्यांची गोळी पूर्ण बंद झाली आहे, सगळे त्रास गेलेले आहेत आणि एक छान आनंदी लाईफ ते आता जगत आहेत. हा एक समज आहे की एकदा थायरॉइड झाला, ती गोळी सुरू केली की तुम्हाला आयुष्यभर गोळी घ्यावी लागते. हे केव्हा, जर तुम्ही आयुर्वेदाची साथ नसेल घेत आणि TATCची साथ नसेल घेत. पण जर तुम्ही TATCच्या सोबतीने चालत असाल तर तुमचा थायरॉइड नक्की बरा होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण पुढच्या याच्यामध्ये मनोगतामध्ये ते लक्षात घेऊ की थायरॉइड तुमचा पूर्ण बरा होऊ शकतो. अर्थात हायपरथायरॉइडचे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी आणखीन जास्त चांगली गोष्ट आहे. म्हणजे जवळपास तो बरा होण्याचा जो रेशो आहे तो 95% आहे. आणि हायपरथायरॉइडचे 2 मेडिसिन आपले पेटंट पब्लिश सुद्धा झालेले आहेत. त्यामुळं तसा थायरॉइड आपला कधीच बरा होणार नाही किंवा आपण कायमच ह्या आजारात खितपत पडणार आहे असंच म्हणू शकते मी. कारण हे तक्रारी ज्या आहेत ना, ह्या दिवसेंदिवस खूप जास्त वाढतात आणि असं होतं ना की ह्या गोष्टी रोजच व्हायला लागतात. मग एक दिवस घरचे वैतागतात, मग पेशंट स्वतः वैतागतो आणि म्हणतात गोळी घेते, रिपोर्ट नॉर्मल येते, जाऊ दे, रोज मरे त्याला कोण रडे. अशा पद्धतीने एक समज व्हायला लागतो आणि मग त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. पण असं न करता ज्यांना थायरॉइड आहे आणि हे सगळ्यात गोष्टी किंवा यातलं काही तुम्हाला जाणवत असेल तरी सुद्धा तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे आणि योग्य ते उपचार पद्धती अवलंबली पाहिजे. नक्कीच. आता याच संदर्भात रुग्णांचे काय अनुभव आहेत ते देखील पाहूयात. माझं थायरॉइडचा आजार होता, तर आम्ही दुसरीकडे ट्रीटमेंट चालू केलेली होती, तिथं काही आम्हाला फरक नाही पडला. त्यानंतर आमच्या माझ्या भावाने पुण्यामध्ये ट्रीटमेंट चालू केली TATC मध्ये. आम्ही तिथे डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधं चालू केली. त्यानंतर आम्ही ते चालू केल्यानंतर हायपर हा थायरॉइडचा आजार होता. त्यांनी त्यांचे गोळ्या औषधं चालू केल्यानंतर हळूहळू माझं हे बरं होत गेलं. 6 महिन्यात पूर्ण क्लिअर झाले आणि मग त्यांनी आता नंतर पूर्णच माझी औषधं बंद केली. 10 महिन्यात मी पूर्णच क्लिअर झाले. आता पूर्ण काही एकही गोळी नाही आता. सुरुवातीला मी पुण्यामध्ये आलो, त्यावेळेस आम्हाला TATC या मेवलीने आम्हाला सांगितलं क्लिनिक आहे म्हणून. त्याच्यानंतर आमची ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर 1, 2, 3 महिन्यानंतर जसे गोळ्या औषध घेऊ आम्ही तसं आम्हाला फरक जाणवत केला. त्याच्यानंतर आहे ना 6 महिन्यानंतर जवळपास क्लिअर होत आलं. पुढचे 6 महिन्यानंतर मग मी गोळ्या औषधं कमी करता आता कंप्लीट 10 महिने झाले. या 10 महिन्यामध्ये आम्हाला पूर्ण फरक पडला आहे. तर आपण TRDP उपचारांच्या मदतीबद्दल बोलतोय किंवा या उपचारांबद्दल बोलतोय, पण TRDP ही उपचार पद्धत नेमकी काय आहे? TRDP म्हणजे थायरॉइड रिएक्टिव्हेशन आणि डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम. म्हणजे मी जसं आता म्हटलं की तुम्ही जर गोळींवरती डिपेंड राहिला तर किंवा फॉर एक्झाम्पल आपण म्हणजे 80% महिला थायरॉइडपासून ग्रसित आहेत आणि मी सुद्धा एक महिला असल्यामुळे मला माहिती आहे की तुम्ही वर्किंग असता, घरातली कामं करायची असतात. आता तुम्ही एखादा हेल्पर तुमच्यासाठी घरामध्ये आहे आणि ती समजा 4 दिवस न सांगता गायब झाले, तर आपली काय धावपळ होते किंवा काय जी गडबड होते ना, ती गडबड आपल्या थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये होते. म्हणजे तुम्ही गोळी सुरू केली
मग 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही कॉन्स्टंट गोळी घेताय, किंवा काही पेशंट असे आहेत की 25-30 वर्षापासून ते गोळीवरती डिपेंड आहेत. मग काय होतं तर ग्लँड हळूहळू आळशी बनायला लागते आणि ती त्या गोळींवरती डिपेंड व्हायला लागते. आणि म्हणून मग तुमच्या गोळीचा डोस सुरुवातीला जर 12.5 असेल तर नंतर 25 होतो, 50 होतो, 75 होतो, 100 होतो, 200 पर्यंत सुद्धा जातो. अशा पद्धतीनं तो डोस मोठ्या प्रमाणात वाढायला लागतो. तुमच्या तक्रारी सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात. कागदी घोडे मात्र नॉर्मलच रिपोर्ट दाखवतात. त्यामुळं एका बाजूला ग्लँड जी आळशी बनत चालली त्याला आपल्याला रिएक्टिव्ह करायचं असतं. म्हणजे ती काम करत नाहीये का, करतीये पण कमी प्रमाणात काम करते. कारण ती काय म्हणते की मला रेडीमेड हार्मोन शरीरात मिळतोय तर मी का काम करू, मग माझं सिक्रेशन मी कमी करते, नाही तर मग एक्स्ट्रा हार्मोन गेला तर मग शरीरावरती त्याचे आणखीन वेगळे परिणाम होतात. म्हणून शरीराची मेकॅनिझम असते सगळी, स्वतःची चेंजेस होतात ना, तर शरीर स्वतः चेंज करून घेत असतं, सिस्टीम चेंज करून घेत असतं. त्यामुळं मग त्याचं सिक्रेशन आणखी कमी होतं आणि तुमची डिपेंडन्सी वाढते. आणि म्हणून ही गोळी तुम्हाला आयुष्यभर घेण्याचे डॉक्टरांचा सल्ला असतो. आपण इथं TATC मध्ये काय करतो तर रिॲक्टिवेट करतोय, म्हणजे त्या ग्लँडला जी कमी काम करते तिला ॲक्टिवेट करतोय. मग ते कशाच्या माध्यमातून करतोय तर इंटरनल मेडिसिन. आणि दुसरा पार्ट आहे तो म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. आता डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय तर शरीरात मध्ये विषार आहेत. आता अगेन परत गृहिणींच्याच बाबतीतलं एक उदाहरण देते म्हणजे ते लक्षात येईल. आपण समजा एक अर्ध फुलपात्र साखर घेतली आणि त्याच्यामध्ये एक तेवढेच प्रमाणातलं पाणी टाकलं आणि विरघळण्याचा प्रयत्न केला तर काही प्रमाणातली साखर विरघळेल, मात्र संपूर्ण साखर त्याच्यामध्ये विरघळणार आहे का, अगदीच नाही. त्या पद्धतीनं शरीरामध्ये प्रोटीन, मिनरल, विटॅमिन्स अशा अनेक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत रक्तामध्ये. आणि त्या रक्तामध्ये या सगळ्यांचं सॅच्युरेशन होत जातं. प्लस टॉक्झिन्स किंवा काही विषार सुद्धा त्याच्यामध्ये असतात जे शरीराबाहेर पडणं गरजेचं आहे पण ते पडले जात नाही. तर हे सगळे टॉक्झिन्स तिथंच साठून राहतात आणि ते आपल्याला विषार जर शरीराबाहेर काढून टाकायचे असतील तर आपल्याला डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस तुम्ही खूप इंटरेस्टिंग माहिती सांगताय. आपण याबद्दल जाणून घेतोय पण प्रेक्षकांचा फोन सुद्धा आपल्याला फोन आलाय मधुश्री श्रीसूत मुंबईवरून. मधुश्रीजी, तुमचा प्रश्न नेमका काय आहे? पॅराथायरॉइड वाढलेलं आहे, 1000च्या वर आहे. बापरे. तर पॅराथायरॉइड बरं होऊ शकतं का आणि त्यासाठी काय करावं लागेल? तुमचं स्वतःचं आहे? हो, मधुश्री शितू. तो डायलिसिस पेशंट आहे. डायलिसिस चालू आहे. बरं. आणि पॅराथायरॉइड डायलिसिस नंतर सुरू झालंय का? हो, नंतर सुरू झालं. बरं, ठीक आहे. आता याच्यामध्ये खरं तर आपल्याला 2 गोष्टी एकत्र दिसतात. पॅराथायरॉइड म्हणजे थायरॉइडच्या ग्रंथीच्या पाठीमागं 4 हरभऱ्याच्या डाळीच्या आकाराच्या अशा ग्रंथी असतात ज्याला आपण पॅराथायरॉइड ग्रंथी म्हणतात. आणि त्यातून निघणारा जो हार्मोन असतो तो PTH, पॅराथायरॉइड हार्मोन असं म्हटलं जातं. तर खरं तर ज्यावेळेला थायरॉइड विथ पॅराथायरॉइड अशा गोष्टी येतात त्यावेळेला आपण डिटॉक्सिफिकेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. फक्त आता यांना मला एक आवाहन आहे की जर तुम्हाला शक्य असेल तर क्लिनिकला येऊन अवश्य भेटा, कारण डिटेल केस घेणं खूप गरजेचं आहे. डायलिसिस आहे तर ते किती दिवसांपासून सुरू आहे, किती त्याचे सेशन्स होतात, म्हणजे पर वीक होतात और मंथली होतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेल पाहाव्या लागतात जे आपण आत्ता नाही बोलू शकणार आहे. पण जर त्या गोष्टी आपल्याला करता आल्या तर पंचकर्माच्या सहाय्याने किंवा मेडिसिनने आपल्याला ते काही प्रमाणात आपल्याला डेफिनेटली त्याच्यावरती काम करता येईल. अगदीच. मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारते, पंचकर्माचा TRDP मध्ये कसा उपयोग होतो? अर्थातच मी आता जे मगाशी बोलत होते ना की डिटॉक्सिफिकेशन आपल्याला करायचं आहे तर आपल्याला पंचकर्म म्हणजे शोधन प्रक्रिया जे आहे डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया ती आपल्याला करायची आहे. त्याच्यामध्ये मग एंडोक्लिन आहे म्हणजे जे उलटीद्वारे आपण शरीर शुद्धी करून घेतो ते आहे, मेटा डिटॉक्स आहे, इन्स्टा डिटॉक्स आहे. अशा पद्धतीच्या सगळ्या प्रोसेस आपल्याला कराव्या लागतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं की हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. आपली जीवनशैली बदलली, ताणतणाव वाढला, स्ट्रेस लेवल वाढली आणि त्याच्यामुळं मग अँझायटी वगैरे ज्या तक्रारी होतात किंवा झोप व्यवस्थित नाही येणं, इन्सोमनियासारख्या कंडिशन आपल्याला जाणवायला लागतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला मूर्धम मर्शमसारख्या ट्रीटमेंटसुद्धा करता येतात. त्यानंतर हा मेटाबॉलिक डिसऑर्डर असल्यामुळं विटॅमिन डेफिशियन्सी, B12 डेफिशियन्सी जाणवते. D कमी असल्यामुळं मग कॅल्शियम कमी होतं, मग हाडं ठिसूळ व्हायला लागतात, ऑस्टिओपोरोसिटी यायला लागते आणि थायरॉइडच्या जवळपास 90% पेशंटमध्ये मणक्यांच्या तक्रारी असतात म्हणजे असतातच. मग त्याच्यामध्ये डिस्क बल्ज आहे, हर्निएशन आहे, प्रोट्रुजन आहे,
किंवा सांध्यांची झालेली झीज आहे, चालताना गुडघे कटकट आवाज करणं, किंवा मग जिने चढलं तरी पाय भरून येणं, हातापायांना गोळे येणं, अशा पद्धतीच्या स्नायूंच्या तक्रारी सुद्धा आपल्याला जाणवतात. तर या सगळ्या तक्रारींसाठी म्हणून आपल्याला खरं तर पंचकर्माचा उपयोग TRDP मध्ये आपण करून घेतो. नक्कीच. आता हे आयुर्वेदिक उपचार आहेत, पण आयुर्वेदिक उपचार महाग असतात असा सर्वसामान्यांमध्ये समज आहे, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? अर्थातच नाही. म्हणजे खरं सांगायचं झालं तर अगेन मेटाबॉलिक डिसऑर्डर आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर, म्हणजे आपण जे खातो, म्हणजे बाहेरचं खाणं पिणं किंवा इन्स्टंटवाले जे फूड आहे ते खातोय आपण, मग आपल्याला ऍसिडिटी होते, आपलं पोट बिघडतंय, इनडायजेशन होतंय, मग त्याच्यासाठी परत अगेन अँटासिड घेतलं जातं. आणि अशा पद्धतीनं घरात समजा 5 लोक आहेत, म्हणजे अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना ऍसिडिटी होऊ शकते, कारण सगळेजण तेच पदार्थ खातात. आणि मग याचा परिणाम म्हणून काय होतं की जर असं आपल्याला कळत नाही थेंबे थेंबे आपण किती घालवतो. म्हणजे हा 50 रुपयाचा आता एक स्ट्रिप घेतली, पण समजा 2 दिवसांनी मला परत घ्यायची आहे, तर असंच ऑन एंड एव्हरेज जो सर्वे आहे त्याच्यानुसार फक्त अँटासिडसाठी एक फॅमिली 50,000 रुपये खर्च करते. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण तो पैसा खर्च करतोय, पण ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही, कारण ते आपण वन टाइम नाही करते, हळूहळू हळूहळू थोड्या दिवसात. शिवाय थायरॉइडच्या पेशंटना डायबिटीस होण्याचे चान्सेस 3 पट जास्त आहेत, हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस तितकेच जास्त आहेत, इनफर्टिलिटीचा धोका आहेच, ओबेसिटी आहेच, कोलेस्ट्रॉल वाढणार आहेत, त्यामुळे हृदयविकार होण्याचे चान्सेस तितकेच जास्त आहेत. मग त्यातनं जर काही गोष्टी बिघडल्या तर मग पुढे आहेच मग अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, त्याचे खर्च काही मी वेगळे सांगायची गरज नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टी बघता तुम्हाला बरं कुठं वाटतंय? कुठंच नाही वाटत आहे. म्हणजे तुम्ही फक्त ऑन पेपर बरे आहात. जर तुम्हाला स्वतःला आतून इनर हेल्थ तुम्हाला पाहिजे असेल, इनर हॅपीनेस पाहिजे असेल, तर अर्थातच आयुर्वेदाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि आयुर्वेदिक औषधं महाग आहेत हा खरं तर निव्वळ गैरसमज आहे. बेसिकली काय आहे की तुम्ही आता अगेन आपण बाकी थोड्याशा गोष्टी पण आहेत की काही हर्ब्स आहेत की जे खरंच रेअर आहेत आणि ते घेताना तोळ्यांवरती घ्यावं लागतं आणि तो सोन्यापेक्षा किंवा हिऱ्यापेक्षा सुद्धा जास्त महाग किमतीने घ्यावा लागतो. त्यांचे प्रोसेसिंग असतात, त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे, त्याच्यासाठी लागणारी जी मेहनत आहे, त्या तुलनेत खरं तर आयुर्वेदिक औषधं आत्ताच्या तुलनेत तर अजिबातच महाग नाही आहेत. त्यामुळं हा खरं तर गैरसमज आहे निवड. हो, पण आयुर्वेदिक उपचारांमध्ये काय होतं, त्यात चूर्ण घ्यायला लागतात, काढे घ्यायला लागतात आणि त्यामुळे रुग्ण त्यासाठी कंटाळा करतात. पण TATC यासाठी काय उपाय करतात? TATCचं एक वैशिष्ट्य मी सांगते, एक नाही खरं तर अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी वैशिष्ट्य सांगते, सगळे मेडिसिन FDA अप्रूव्ड आहेत आणि काढे चूर्ण या सगळ्या प्रकाराला आपण थोडी बगलच दिलेली आहे. त्याच्यावरती भावना किंवा प्रोसेसिंग, मी जे म्हटलं ना की प्रोसेसिंग करून आपण ते इझी टू ईट म्हणजे कन्झ्युम करायला सोपं, की त्याच्यामध्ये पॅलेटेबिलिटी नाही किंवा कडू लागतंय किंवा काय होतंय अशा पद्धतीची कुठलीही तक्रार तुम्हाला जाणवणार नाही. तुम्ही कुठेही असा, ऑफिसमध्ये असा, कोणतीही शिफ्ट असू देत, तुमच्या पॉकेटमध्ये ते फक्त स्ट्रिप ठेवायची आणि ती गोळी इझिली घ्यायची आहे. प्रवासात असला तरी तुम्ही ते इझिली घेऊ शकता. सेकंड पार्ट आहे हायपरथायरॉइडचं. मी मगाशी सांगितलं की थायरॉइडचे मेडिसिन हे आपले पेटंटेड मेडिसिन्स आहेत. शिवाय याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टींवरती आपले ॲनिमल स्टडीज, टॉक्सिकोलॉजी स्टडीज, ह्या सगळ्या गोष्टी किंवा स्टॅबिलिटी स्टडीज ह्या सगळ्या झालेल्या आहेत आणि त्या सर्टिफाईड आहेत. त्यामुळं इथं तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा साईड इफेक्ट नाही, उलट होतो तो बेनिफिट होतो, साईड बेनिफिट होतो. म्हणजे तुम्ही आलेला असा थायरॉइडसाठी, पण तिथं तुमचं पचन पण सुधारतं, त्याबरोबरीनं तुमचं अंगदुखी कमी होते, झोप छान लागायला लागते, सर्दी त्रास कमी होतो, डोकं शांत राहायला लागतं. अशा अनेक सगळे तुम्हाला होतात, ते फायदेच होतात, साईड इफेक्ट कुठेही होत नाही. मग TRDPचा उपयोग आहे तो थायरॉइड संबंधित इतर आजारांमध्ये कशा प्रकारे होतो? थायरॉइडच्या बरोबरीनं मी आता म्हटलं की त्याच्याबरोबरीनं येणारा डायबिटीस आहे, ओबेसिटी आहे, इन्फर्टिलिटी आहे, या सगळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला हे TRDPचा तितक्या चांगल्या पद्धतीचा परिणाम होतो. कारण जर थायरॉइडच्या अनुषंगिक हे आजार आले असतील तर आपल्याला पहिल्यांदा थायरॉइडचीच ट्रीटमेंट करावी लागते आणि थायरॉइडची ट्रीटमेंट केल्यानंतर अल्टिमेटली इतर सगळ्या सिस्टीमवरती काम व्हायला लागतं. असं नाही आहे की थायरॉइड इथं आहे आणि फक्त थायरॉइडलाच मी बरं करणार आहे, बाकी तुमच्या शरीराशी माझं काही घेणं देणं नाही, असं काही नाही आहे. हे मेडिसिन संपूर्ण शरीरावरती काम करतात, संपूर्ण सिस्टीमवरती काम करतात, कारण हे रक्ता थ्रू होत असतं आणि रक्त आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत असतं ना, त्यामुळं त्याच्या थ्रू आपण सगळे मेडिसिन्स हे आपण प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवतो, प्रत्येक सिस्टीमपर्यंत पोहोचले जातात आणि तिथं त्यांचं रिॲक्टिव्हेशनचं, प्रत्येक सिस्टीमचं रिॲक्टिव्हेशनचं काम सुरू होतं. मला सांगायला खूप आनंद वाटतो की इन्फर्टिलिटी, थायरॉइड प्लस इन्फर्टिलिटी असणारे पेशंट जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एंडोक्लिन करून मग मेटा डिटॉक्स केलं आणि त्यानंतर डिकोशा
अशा केल्या ना की ज्यांच्यामध्ये ओव्युलेशन होत नाही किंवा बीजच वाढत नाही, अशामध्ये बीज वाढतं, ओव्युलेशन होतं आणि गर्भधारणा सुद्धा होते. या पद्धतीचे आपल्याला अनेक पेशंट पाहायला मिळतात. मग सेम रुमॅटिक्सच्या बाबतीत सुद्धा आहे, म्हणजे स्पाईनचे जे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे पंचकर्माचा किंवा डिटॉक्सिफिकेशनचा वापर खूप फायदेशीर ठरू शकतो. नक्कीच तुम्ही खूप छान माहिती दिली. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा या माहितीचा नक्कीच खूप उपयोग होईल, कारण TRDP थायरॉइड रुग्णांसाठी नवसंजीवनी हा आजचा आपला विषय होता आणि तुम्ही आला, तुम्ही माहिती दिली. खूप खूप आभार. धन्यवाद. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमात तुर्तास इथेच थांबतोय. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.